माझं नाव विजयकुमार दिगंबर धुळे. मी तळे बाजार ही माझी बाग आहे. इथे तुमची एकूण जागा किती आहे 11.25 एकर आणि झाडं किती आहे? आता सध्या 350च्या आसपास आहेत. यंदाच्या वर्षी म्हणजे 2024 साली या झाडावर फवारण्या कोणत्या कोणत्या केलात? कल्कित आणि ऑर्गॅनिक फवारणी होती. म्हणजे तुम्ही कोणत्या तरी ऑर्गॅनिक घटकाची एक फवारणी केलात आणि उर्वरित सर्व फवारण्या कल्कीच्या केल्यात. कल्कीच्या साधारणतः किती फवारण्या झाल्या? कल्कितच्या जवळजवळ 5-6 फवारण्या झाल्या. बरं. त्या मोहर येण्याच्या स्थितीपासून होत्या हो की हो मोहर येण्याच्या स्थितीपासून. त्या फवारण्या केल्यानंतर तुम्हाला थ्रिप्स आणि तुडतुड्यामध्ये काय फरक जाणवला? तुडतुडे होते पण नंतर कमी कमी झाले. थ्रिप्स यावेळी थ्रिप्स जाणवलं नाही, पूर्वी जाणवलं पण ते थ्रिप्स वगैरे आता काही नाही. म्हणजे तुम्हाला यंदाच्या वर्षी थ्रिप्स नाही जाणवला, थ्रिप्स नाही जाणवला. पण यंदा तर तुडतुडा आम्हाला जाणवला पण नंतर बघितलं तुडतुडा पण गायब झाला. कारण यंदाच्या वर्षी तर कोकणातल्या सगळ्या भागामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव प्रचंड होता. नाही, आमच्याकडे थ्रिप्सचा प्रादुर्भाव झालाच नाही, मुळीच झाला म्हणजे तुम्ही मोहर असल्यापासून आम्ही मारतोय. तुम्ही कल्कीचा वापर कल्कीचा केला. वापर करतो. तुम्हाला यंदा या बागेतून किती उत्पन्न आलंय? जवळजवळ 450-500 पेट्या आमच्या इथून गेल्यात. यंदा जे उत्पन्न मिळालेलं आहे तेवढं अपेक्षित होतं का? नाही होतं, अंदाज पण नव्हता की आम्हाला 200 पेट्या मिळतील. आंब्याचं वजन ॲव्हरेज किती ग्रॅम आहे? आता मॅक्झिमम आम्हाला 492 ग्रॅम मिळालं. आता काल रत्नाचा आम्हाला 670 व 680 ग्रॅम मिळालं. थोडं मोठे मोठे आहेत. अच्छा. आणि बाकीचे 370च्या वरती. कमीत कमी 370 ग्रॅमचा तुम्हाला आंबा मिळाला. हो, कमीत कमी. आंब्याच्या चवीमध्ये तुम्हाला भयंकर फरक, इतकी भन्नाट चव मिळाली आम्हाला. आता सर्वजण आम्हाला पुढच्या वर्षी कुठे जायला नको, लोक आमच्या घरी येऊन जातील. तुम्ही याच्यामध्ये एकूण किती कलकी बनवता? 3000 लिटरचे ड्रम आहेत हे, आणि हा मोठा ड्रम आहे. आणि एक ऑब्झर्व केलं, कल्कीने धुतल्यावर फ्रूट फ्लाय त्याच्यावरती सहसा येत नाही, असं मला 90% आढळलेलं आहे. कारण फ्रूट फ्लाय येण्यासाठी कारणीभूत असलेले घटक त्याच्यातून नलिफाय होतात कल्कीच्या वापरामुळे, म्हणून ते फ्रूट फ्लाय त्याच्यावर येत नाही आहेत. मी ऑब्झर्व केलं, इकडे मी कल्की फवारणी केली आणि मग तिथे फ्रूट फ्लाय गायब झाली.